नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 9:45 झाले। सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी। तर स्विगीने माझी पेनल्टी काही रिवर्स केली नाही। तर नेमकी ना मी वायफायवर माझा मोबाईल ऑन होता आणि त्याच्यामुळे मला ना बाकीच्यांचे कॉल येत नव्हते। जे कस्टमर सपोर्टने मला कॉल केला होता, पण त्याचा पण कॉल काही मला येत नव्हता। तर माझ्या मोबाईलवर काही फोन आला नाही। तर ती पेनल्टी काही रिवर्स करून नाही राहिली आता ते। तर 463 रुपयाची पेनल्टी माझ्या नावावर आहे। पण ऑर्डर ती महाग पडली। तशी ऑर्डर मला खायला भेटली होती। राईस होता आणि मंचुरियन होतं। तर ऑर्डर 301 रुपयाची असेल, पण 150 रुपये त्यांनी जे मला डिलिव्हरी चार्जेस भेटणार होते त्याचे काटून घेतले। टोटल 463 रुपयाचा चार्जेस लावला। तर 200-300ची ऑर्डर होती आणि एक्स्ट्रा 163 रुपये कापले। तर जाऊन दे आता काय मित्रांनो, कंपनी आपल्याला ऑर्डर देते, आपल्याला मल्टी ऑर्डर देते आणि आपली चुकी नसताना आपल्याला पेनल्टी लावते। तर आपण स्वतःहून तर नव्हती कॅन्सल केली, कंपनीने कॅन्सल केली होती, तरी पण पेनल्टी लावली। तर काही रिवर्स करू नाही राहिले। तर तुम्ही पण काळजी घेत जा मित्रांनो। जर लेट होत असाल तर कस्टमरला पहिलेच फोन करून सांगा, नाही तर तुम्हाला अशी प्रकारची पेनल्टी लागू शकते। कस्टमर काही पण कंप्लेंट टाकून देतो। आपण लोकेशनवर पोचल्यावर पण तिकीट टाकत जा, कस्टमर सपोर्टची बात करत जा, नाहीतर कंपनी आपल्याला वेगळ्या प्रकारे पेनल्टी लावून देते, आपल्याला चार्जेस भरावे लागतात। आज बनती पालकची भाजी सकाळी सकाळी, आणि ते मोसंबी चिरून दिली होती शिवम आणि अन्वीला। तर 40 रुपये किलोचे मोसंबी भेटले मला। तर झेप्टोमधून मी मागितले होते, तर झेप्टोमधून 40 रुपये किलो मोसंबी आणले। तर काल 1 किलो आणले होते, आज परवा दिवशी 1 किलो आणले, तर 2 किलो आणले। सगळे नसतील गोड आहे। तर मोसंबी पण गोड लागते, आंबट लागत राहते, पण ऑरेंजपेक्षा पण गोड लागू राहिले या। बाकीचे काय माहिती लागते का नाही। सकाळीच रताळे उकडले होते, तर 2 खराब निघले, 2 चांगले निघले, तर 2 इथं ठेवले अजून शिल्लक। तर हे पण मला 28 रुपयाचे अर्धा किलो भेटले होते झेप्टोवरची, तर ते आणले होते मी। काय आलं खबर जाऊन नाही राहिलं, आणि तो पसारा पडलाय। आज खूप उशिरा स्वयंपाक होतोय, कारण आज संडे। तर चालू आहे हळूहळू, तर टाईम झालं। तर आता वाजले 10, पण आज 11ची बुक करेल, काही टेन्शन नाही। अजून माझ्याकडे 1 तास आहे, तर मी 1 तासानंतर जाईन जेवण करून। तर आज ऑर्डर आहे का नाही काय माहिती, कारण आज जास्त बुक केले असले का ऑर्डर कमी पडते। आणि इथे बनतोय स्वयंपाक, चपात्या बनतोय आता। तर नेमकी रेंट द्यायचं राहिले, आणि आता बड्डे सेलिब्रेशनला थोडे पैसे खर्च झाले। आता 1-2-3 दिवसामध्ये मला ना 3000 रुपये कमवायचे, कारण 3000 रुपये रेंट आहे आणि वरतून 10 रुपये युनिट प्रमाणे लाईट बिल आहे। तर 2-3 दिवसात मला कवर करून भरून टाकायचं आहे। आणि दिवाळी पण येते, तर दिवाळीला पण थोडे पैसे लागणार आहे। तर दिवाळीचा किराणा भरावा लागणार आहे। तर खूपच अडचणी येऊ राहिल्या। तर एवढा वीकेंड हा फुल काम करावं लागणार आहे। तर ऑर्डर पण वाढले पाहिजे, नंतर नवरात्र सगळे संपले, उपास तापत संपले लोकांचे। तर आज कोजागिरी का, आज 6 तारीख आहे का, तर कोजागिरी उद्या आहे। कोजागिरी नंतरच ऑर्डर चालू व्हायला बसले जास्त फ्लो, कारण आज उपास करा असते लोकांना, ते ऑर्डर करत नाही। हे चालू आहे कार्टून। तर पैसे खूप खर्च होऊ राहिले, थोडे जपून वापरायला पाहिजे ना। आता दिवाळी येते, दिवाळीला घरी पण जावं लागणार आहे। तसं दिवाळीच्या नंतर दिवाळी तर ऑर्डर फ्लो असतो, ऑर्डरमध्ये चांगले ऑर्डर फ्लो असतं, म्हणजे 40-50 रुपये प्रति ऑर्डर असतं। त्यामुळे स्विगीमध्येच काम करावं लागणार आहे। स्विगीने नेमकी पेनल्टी लावली आहे, आणि माझं डोकंच काम करून नाही राहिलं आता नेमकी। आता पाहू, आता स्विगीमध्ये काम करावं लागेल, जपून करावं लागेल। तर 2 हफ्ते स्विगीमध्येच काम करावं लागेल। आज झोमॅटो करून घेतो, उद्या परवा बघू स्विगीमध्ये करू, कारण स्विगीमध्ये जास्त पैसे भेटतात झोमॅटोपेक्षा। पण स्विगीवाले आता पेनल्टी लावायला लागली, त्याच्यामुळं मूडच जातो काम करायचं। बघू आता। शिवम इथे खातोय संत्री। किती झाले चपाती? तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, ओके, थँक्यू।